कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी. तर शुभ संध्याकाळ सर्वांना. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे मित्रांनो. आणि मी कोकणातले व्हिडिओ टाकते, तसेच शॉर्ट्स टाकते आणि कोकणात महाराष्ट्राबाहेरचे टुरिस्ट प्लेसही टाकते. तर नक्की जॉईन व्हा मंडळी. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. लाईव्हला जॉईन व्हा मंडळी. कोकणची माणसं साधी भोळी. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. काय मंडळी, काय करताय? चहा पाणी वगैरे झाला का? पटापटा कमेंट करा मंडळी. कोकणची माणसं साधी भोळी. येत आहेत मंडळी, येत आहेत, जमतायत. तर पर्यंत गप्पा मारायला सुरुवात करूया मंडळी. कुठून आहात? निलेश दादा फर्स्ट जॉईन, थँक्यू सो मच. नमस्कार ताई. नमस्कार निलेश दादा. घरी गेलास का? निलेश दादा घरी गेलास का? प्रसाद के, हाय ताई. प्रसाद के, हाय ताई. सर्वांचं स्वागत आहे. निलेश दादा म्हणते मस्त, आज माझी पहिली हजेरी. एक नंबरला निलेश कोयंडे. येस मॅम. थँक्यू सो मच. मानसी खैरवला. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. निलेश दादा पाऊस वगैरे असा काय? निलेश दादा पाऊस असा काय? निलेश दादा चला चला हजेरी लावा. लाईक करणाऱ्यांनाच वर्गात प्रवेश मिळणार. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. हजेरी लावायची आहे पटापटा. 4 माणसांची हजेरी लागली आहे. 5वा माणूस बघू कोण जॉईन होतंय. त्याने मला हाय करून मेसेज करा 5 नंबरला. निलेश दादांनी 1 नंबरला हजेरी लावली आहे. निलेश दादा म्हणता आज नाही, अजिबात नाही पडलो पाऊस. बरा झाला बाबा पाऊस गेलो. लोकांची लग्न असत, भाता असत. प्रसाद के, लाईक डन, थँक्यू. अवधूत पाटील, अवधूत दादा नमस्कार. कामावरून घरी आलात का? निलेश दादा तू घरी आलास का कामावरून? गुड इव्हिनिंग सर्वांना, शुभ संध्याकाळ. अवधूत दादा म्हणतात नाही. ओके दादा, मग उशीर लागतो का तुम्हाला घरी जायला? निलेश दादा म्हणते कालची मॅच झाली तीच मोठी मेहरबानी केल्यान पावसान. मी परवाच्या दिवशी तुका बोललेलं आहे ना की नाही लागायचं पाऊस, त्यामुळे बघ. अवधूत दादा म्हणते मी बाहेर गावी आहे. हो का अवधूत दादा? वा वा वा. सर्वेश रासम, गरम स्वेटर काढलंस काय? होय, मग थंडी लागता. प्रांजल क्वीन, हाय ताई. काय ग परी? सर्वेश दादा म्हणते थंडी चालू झाली. हो, थंडी चालू झाली थोडी थोडी. नंदन पातळे, जय हिंद जय महाराष्ट्र. तुमच्या व्हिडिओला लाईक केलं आहे. जी लाईव्ह चालू आहे.
तर नंदन दादा थँक्यू सो मच. तुमचं माझ्या लाईव्ह व्हिडिओला तुम्ही लाईक केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नंदन दादा तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, आणि कोकणातले व्हिडिओज आहेत थोडेफार, कोकणाबाहेरचेही आहेत, डेली लाईफचे आहेत. तर तुम्ही पहा, खूप छान आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा. रोज 1 वाजता आणि संध्याकाळचं 7 वाजता लाईव्ह असतं माझं. अवधूत दादा म्हणतायत हो. निलेश दादा म्हणतायत हो ना. लक्ष्मण उमरे, लक्ष्मण दादा नमस्कार. ताई नाशिक, जय शिवराय. जय शिवराय दादा. थँक्यू सो मच. तुम्ही मला सबस्क्राईब केलं. मी पाहिलं तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे. थँक्यू सो मच. बाबी कोलेकर, हाय 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 बाबी दादा नमस्कार. कुठून बोलताय? सर्वेश आसम, वरती इच्छावरून घेवा पाऊस गेलो काय? वरती विचारून घेवा पाऊस गेलो काय? अरे गेलो आता नाही होतंय म्हटलं. आता डायरेक्ट जूनमध्ये येतोय. निलेश दादा म्हणता थांब हा इलय 10-15 मिनिटमध्ये. हो निलेश दादा, असा माझी लाईव्ह सावकाशी आहे. सामान्य माणूस, हॅलो सामान्य माणूस, कसे आहात तुम्ही? कुठून बोलताय नक्की सांगा. बाबी दादा म्हणतायत हाय, चहा पाणी झाला? संध्याकाळचा चहा पाणी नाही घेत दादा. कृषी दूत तल्हा देशमुख, ताई तुम्हाला जळगाव वासियांकडून खूप खूप प्रेम. धन्यवाद दादा, धन्यवाद, खूप धन्यवाद. खूप छान कमेंट केला तुम्ही. जळगाववरून बोलताय, खूप छान वाटलं की एवढ्या लांबून तुम्ही आम्हाला जॉईन झालात. दादा मी आहे कोकणातली दादा, सिंधुदुर्ग जिल्हा. चॅनल माझा आहे कोकणची माणसं साधी बोळी या नावाने, आणि कोकणातले व्हिडिओ आहेत, आणि महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातले टुरिस्ट प्लेस आहेत, छान छान शॉर्ट्स आहेत डेली लाईफमधले. तर नक्की पहा तुम्ही माझं चॅनल, आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे मला तुमचा सपोर्ट होईल. आणि रोज 1 वाजता माझं लाईव्ह असतं दादा, दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. तुम्हाला जर जमलं तर नक्की जॉईन व्हा. लक्ष्मण उमरे, ताई तुम्ही मराठी आहात का? हो दादा, मी मराठी आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, कोकणातली. आमका मालवणी पण येतं आणि मराठी पण बोला घेता. मी किरण वाघमारे, सातारकर. किरण दादा नमस्कार. साताराहून बोलताय, खूप छान. आम्ही आहोत सिंधुदुर्गकर, कोकणातून. खूप छान वाटलं. ज्यांनी लाईक नाही केलं प्लीज एक लाईक करा चॅनलला. धार्त 77X, जळगावचा चष्मा जवळचा चष्मा आहे का ताई तुम्हाला? लांबचा आहे, लांबचा. सर्वेश, जवळचं पण दिसत नाही, लांबचंही दिसत नाही चष्माशिवाय. म्हणजे दिसतं पण असं धुरकट डोळ्यांवर ताण येऊन. सर्वेश दादा म्हणते आता टाइम चेंज केला काय लाईव्ह व्हिडिओचा? नाही केला. दुपारी 1 वाजता असतं, 1:15 वाजता, आणि आता संध्याकाळचं 7 वाजता. अवधूत पाटील, ओके. अवधूत दादा म्हणतात ओके ताई. अवधूत दादा तुम्ही चहा वगैरे पिला का? सामान्य माणूस, मालवणमधून बोलताय. अरे वा, कोकणातले तुम्ही, भारीच. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. सामान्य माणूस दादा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जर तुमका वाटत असत तर करा दादा, असं काय नाही. कार्तिक धवने, ओके दीदी. कार्तिक दादा काय करताय, कुठून बोलताय? निलेश दादा आय एम बॅक. अरे वा, निलेश दादा आला, खूप छान. सामान्य माणूस म्हणते मालवणचा किल्ला बघायला आलो होतो आम्ही. अरे वा, खूप छान दादा. मध्यंतरी मालवण बंद ठेवलेलं ना. कार्तिक दादा म्हणतात हाय दीदी. हाय कार्तिक, कुठून बोलताय? अवधूत पाटील म्हणतायत हो ताई. ओके अवधूत दादा. उत्तम दादा नमस्कार. मी आहे कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्हा. तुम्ही कुठून आहात उत्तम दादा? मानसी, हाय सिस्टर. किरण अव्वाड, हाय किरण दादा. कार्तिक यूपी, ओके कार्तिक, नमस्ते, आपका स्वागत है मेरे चैनल पर. प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करना और चैनल लाईक करना. निलेश दादा म्हणतायत जाम हसू येते, जवळचा सोडून जळगावचा चष्मा.
काय जळगावचा चष्मा. मानसी बोलतात लाईक डन. थँक्यू मानसी. आलीस का तू? खूप बरं वाटलं. योगेश बोलतायत आई चहा झाला का? हो दादा, चहा प्यायला या. मानसी म्हणते निलेश दादा नमस्कार, छोटी बहीण आली. येस येस, आमची छोटी बहीण आली. उत्तम मुसळे पुणे. उत्तम दादा नमस्कार. चहा वगैरे झालं का उत्तम दादा? थिंक ग्रो. स्टेटस पे बहुत श्री कृष्ण की डीपी लगाई है और लैंग्वेज देखो इनकी. वन लव फ्री काय फ्रेंड फ्रीरंट. हाय नमस्कार दादा, नमस्कार. निलेश दादा, मानसी स्वागत आहे. ये ग माझी लाडू बहीण. हाऊ आर यू डिअर? आय एम फाईन. लुकिंग व्हेरी ब्युटिफुल डिअर. थँक्यू सो मच. मानसी किती गोड दिसते बहिणाबाई. थँक्यू सो मच मानसी. वन लव बोलतायत. थँक्यू सो मच. कार्तिक दादा म्हणतायत हाय. थँक्यू दीदी, सो व्हेरी क्यूट दीदी. थँक्यू थँक्यू. जिसने भी मुझे लाइक नहीं किया है चैनल को लाइक करो और सब्सक्राइब करो. बाबासाहेब म्हणतायत हाय ताई. हाय बाबासाहेब दादा. थिंग्रो. हेलो लाडूबाई. हाँ ये चलेगा. थैंक यू थिंग्रो. लाइक चैनल को लाइक करो. चैनल को लाइक करो. जिन्होंने लाइक नहीं किया है प्लीज़ लाइक करो चैनल को और डबल टैप करके लाइक करो और सब्सक्राइब करो. मेरा चैनल का लाइव हर रोज़ 1 बजे और शाम को 7 बजे आता है. प्लीज़ लाइक करो और सब्सक्राइब करो. मानसी बोलते थिंक ग्रो मोठी का बोलता ताईला. बोलने दो यार, बोलने दो, कोई बात नहीं. अवधूत दादा मी एक शेब आहे. अरे वा, भारीच अवधूत दादा खरंच. वन लव म्हणतात वेअर आर यू फ्रॉम डिअर? आय एम फ्रॉम महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, कोकण. मानसी निलेश दादा प्रीतिया ताई पावभाजी बनवते या खायला. मानसी मी कधी बनवले ग? कधी सांगितलं मी बनवते? ना नको येऊ नका. निलेश दादा म्हणते लाईव ऐक ताई, तू जवळचा चष्मा लागला आहे का विचारलं होतं ना त्याने. तू बोलली जळगावचा चष्मा. खरंच आता मला काहीच दिसेना असं झालं. किरण आव्हाड आम्ही नांदगावचे. तुम्ही कुठे? आम्ही आहोत सिंधुदुर्ग जिल्हा, कोकणातले. किरण दादा मी आहे सिंधुदुर्गातली. किरण दादा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. दीदी विचार. निलेश गायकवाड श्री स्वामी समर्थ. निलेश दादा श्री स्वामी समर्थ. कुठून बोलताय निलेश दादा नक्की सांगा. थिंक ग्रोथ. मानसी मस्करी करत आहे. जाऊ दे का मानसी, ते दादा मस्करी करताय. साइलेंट किलर. हाय साइलेंट किलर. हमारे चैनल पर किलर आ गया है. मानसी म्हणते मोठे बंधू पावभाजी खायला या. मानसीने बनवली आहे वाटतं. थिंक ग्रो. तुला राग आला का? नाही हो, सामान्य माणूस. कुडाळचं आहे का तुम्ही? नाही दादा मी सिंधुदुर्गातली. मानसी थिंक ग्रोथ. ओके दादा सॉरी. थिंक ग्रोथ. मला सबस्क्राईब करा यार. मला नाही तर मला राग येणार बघा की तुम्ही मला असं बोललात. मग त्याबद्दल मला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि रोज लागायला या, तरच आपली गट्टी जमणार. निलेश दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ. सायलेंट किरण. मॅम मी नांदेडचा पण रत्नागिरीला पोलीस आहे, या वर्षी लागलो. अरे वा, खूप खूप अभिनंदन दादा, खूप खूप अभिनंदन. खरंच खूप छान वाटते सर्वजण लाईव्हला येत आहेत. खरंच बरं वाटते. मराठी दादा खूप येत आहेत लाईव्हला आणि ताई पण येत आहेत. थँक्यू सो मच सायलेंट दादा. नाव काय सांगा मग, सायलेंट बोलावं लागतंय.
सायलेंट किलर तुमचं नाव काय नक्की सांगा. अवधूत दादामध्ये खोटं बोलायचं नाही मानसीताई. मानसीताई खोटं बोलायचं नाही म्हणतायत. मानसी होते अगं ताई मी बनवते पावभाजी तुम्ही खायला या असं बोलते ग ताई. हो हो मानसी आम्ही येतो येतो. मानसी बोलते अवधूत दादा उद्या रेसिपी येईल बघा माझ्या चॅनलवर. खोटं नाही बोलत दादा. मानसी पावभाजीची रेसिपी बनवते. तर उद्या तिच्या चॅनलला येणार आहे तर सर्वांनी नक्की पहा. थिंक ग्रोथ आणि त्यात मानसी सॉरीची गरज नाही. सॉरीची गरज नाही आहे, सबस्क्रायबरची गरज आहे. मानसीला पण सबस्क्राईब करा आणि आम्हाला पण सबस्क्राईब करा दादा. परशुराम दादा म्हणतायत हाय गायज. हाय गायज जानू कसे असाय. परशुराम दादा कुठून बोलताय नक्की सांगा. निलेश दादा म्हणतो हो हो चला आलोच. मानसी चल तू बस गाडीमध्ये सुपदो साफ करून येऊया पावभाजीची. चल चल. जावा जावा पावभाजी खाओ. बीओडी क्रेओ हेलो आपकी शादी नहीं हुई. हुई है भाई हमारी शादी हो गई है. विवेक नमस्ते जी. नमस्ते विवेक जी. कहाँ से हो आप. अवधूत पाटील ओके मानसी ताई. मानसी म्हणते हो मला वाटलं रागात बोललात म्हणून मी बोलली त्यासाठी सॉरी. थिंक ग्रोथ सायलेंट केलं. माझी कमेंट वाच प्लीज वरची. नाही दादा आली नाही आहे. सॉरी मानसी. सॉरीची गरज नाही मानसी असं बोललात दादा पण अजून कुठली आली नाही आहे. मॅम मी नांदेडचा पण रत्नागिरीला पोलीस आहे या वर्षी लागलो. तर मी तुमची अभिनंदन केलं दादा. तुम्ही ऐकलात नाही का. मी अभिनंदन केलं तुमचं की कॉंग्रॅच्युलेशन दादा म्हणून. सायलेंट किलर मी तुमची कमेंट वाचली. खिमारम आप कहाँ से हो. मैं हूँ महाराष्ट्र से कोकण से. बाबासाहेब म्हणतात ताईच म्हणतायत वाटतं. जेवण झालं हो ताई. नाही जेवण नाही झालंय दादा. खरंच या निलेश दादा. सामान्य म्हणून मराठी संस्कृती जपणारे व्हिडिओ आहेत तुमचे मस्त वाटले. थँक्यू दादा. मी अजूनही ना कोकणातले टाकले असते पण ना मी कोकणात सध्या राहत नाही. म्हणजे कामानिमित्त मिस्टरांच्या कामानिमित्त मी बाहेर असतो त्यामुळे मला टाकता येत नाही. पण मी जेव्हा महिनाभर जाते तेव्हा काय म्हणतात ते एक खजिना गोळा करते. तसे तर मी आता पुढच्या महिन्यातही जाणार आहे तेव्हा पण मी कोकणातलं लग्न कसं असतं. प्रत्येक एक एक परंपरा असते. एक रिवाज असतो तो मी दाखवणार आहे कोकणातली लग्न. आणि तुम्ही स्वतः कोकणातले आहात त्यामुळे तुम्हाला सांगायला नको आहे पण मी दाखवेन नक्की. थिंक ग्रोथ म्हणते मी कशाला रागात बोलू बाई. मी आजच लाईव्हला आलो आहे फर्स्ट टाईम. ओके थिंक ग्रोथ तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला. रोज येत जा दादा लाईव्हला. खूप छान बरं वाटेल. अशी गप्पा मस्करी चालेल आम्हाला. थिंक दादा तुम्ही कुठून बोलताय सांगितलं नाही. निलेश दादा म्हणते अभिनंदन सायलेंट किलर. आप प्रजापत हो क्या. हाँ हम कुंभार आहे. कुंभार. सायलेंट किलर वैभव मुरके नाव आहे कोकणचं आहे. तर वैभव दादा खरंच खूप माणसं आहेत या लाईव्हला कोकणातली. भारी वाटते बघा. तुमचं स्वागत आहे हां माझ्या चॅनलला. मानसी अवधूत दादा खोटं नाही बोलत आहे हो. मानसी खोटं नाही बोलत आहे. ती पावभाजी बनवते असं सांगते. अगं तू बोललीस ना की प्रीतिया ताई मी पावभाजी बनवते असं. तर मला ते उलटं वाचलं असणार मी. शिरा पोडो माझो तर आज लयच गोंधळ झालो मग समजू का. म्हणजे का सामान्य म्हणून लाईव्हला लाईक करा मित्रांनो. फक्त गप्पा मारत बसू नका मित्रांनो. आधी सपोर्ट नंतर मग गप्पा. थँक्यू दादा. आधी खरंच सांगते मी सर्वांनी की प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि एका लाईकमुळे मला खूप कॉन्फिडन्स मिळू शकतो आणि माझी ग्रोथ होऊ शकते आणि मी रोज तुमच्यासमोर येऊ शकते लाईव्ह घ्यायला.
प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक प्लीज. निलेश शिरा पडो, माझं तर आज गोंधळच झालो. काय झाला निलेश दादा? थिंक रोज रोज यायला नाही ना यार जमणार, आज फ्री होतो म्हणून आलेलो. ओके ओके दादा, चालेल आम्हाला. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की या. असं काही नाही की रोजच यायला पाहिजे, कधीही या. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला. फक्त सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा तुम्हाला यायचं असेल आणि माझं लाईव्ह असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल दादा. उदय दादा म्हणतायत राम राम. हॅलो दादा, उदय दादा. विवेक दादा म्हणतायत अमरावती. अंकुश लांजेवर, हाय ताई. अमरावतीवरून तुमचं दादा कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलवरून विवेक दादा तुमचं स्वागत आहे. अंकुश लांजेवर, हाय ताई. हाय दादा, कुठून बोलताय? अंकुश दादा म्हणतायत नमस्कार. नमस्कार दादा. मानसी बोल, अवधूत दादा कुठून आहात? मानसी बोलते कुठून आहात? मानसी म्हणते दादा खरंच या ना निलेश दादा. थिंक ग्रोथ. माझं नाव दीपक आहे. हो का दीपक दादा? ओके दीपक दादा, तुम्ही नेहमी नाही आलात तरी चालेल, पण कधीतरी नक्की या लाईव्हला, खूप बरं वाटेल. कोकणातल्या आहात तुम्ही? सानिका सावंत, मी पण कोकणातून आहे. अरे वा सानिका, खायला गो तू मालवणी येता मा? मालवणी बोला गो, खूप भारी वाटता. कोणी कोकणातल्या माणसांनी तरी मालवणी बोला. माका मालवणीमध्ये रिप्लाय देऊ खूप आवडता. प्लीज मालवणी बोला सगळ्यांनी. सानिका खैसून तू बोलतोय? थिंक ग्रोथ, स्माइल देत आहे. थँक्यू सो मच. मानसी बोलते वेलकम सानिका ताई. निलेश दादा म्हणतात नमस्ते ताई. निलेश कारंजेकर, ताई तुम्ही कुठे राहता? निलेश दादा, मी राहते कोकणात, सिंधुदुर्ग जिल्हा. तुम्ही कुठून बोलताय? करंजेकर, करंजातून काय बोलताय की काय? करंजातून बोलताय? निलेश दादा सानिका ताई म्हणतात कोकणात कोणता गाव तुमचा? प्रॉपर सिंधुदुर्ग. थिंक ग्रोथ, मला माहीत आहे लग्न कशी असतात. हो का दादा? मग कोकणातली लग्न तुम्हाला माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओ नक्की बघेन. फक्त तुम्ही पण पहा. थिंक ग्रोथ, पुणे. पुण्यावरून बोलताय का? बरं आहे मग. सायलेंट किरण म्हणतायत वैभव दादा म्हणतायत कोकण छान आहे. म्हटलं मी मराठवाडा नांदेडचा आहे. ओके ओके, कोकण छान आहे म्हटलात का? मला काही दिसतच नाही आहे की काही समजत नाही आहे दादा. मी कमेंट आहेत एक आणि वाचते, काय माहिती आज जरा वॉकिंग जास्त झाल्यामुळे जरा थकायला झालंय. ठीक आहे दादा. सायलेंट दादा, खूप छान तुम्ही माझ्या लाईव्हला आलात. कधीतरी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की या. अर्चिमेड्स हाय, नमस्कार. कुठून बोलताय नक्की सांगा. सीमा राठोड, सीमाताई नमस्कार. हाय हाय अर्चिमेड. रावसाहेब चौगुले, हाय रावसाहेब, कुठून बोलताय? निलेश दादा म्हणतायत निलेश दादा गायब झालत वाटतं. मानसी बोलते. अर्चिमेंट, हाय हाय हाय. रावसाहेब दादा कुठून आहात तुम्ही असं म्हणताय? मी आहे सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातून. तुम्ही कुठून आहात नक्की सांगा. सामान्य माणूस सब केलंय बघा, लाईक कमेंट पण केलेत व्हिडिओला. ओके दादा, तुमचं चॅनल आहे का? मी पण तुम्हाला सपोर्ट करू का? नक्की सांगा पाहिजे असेल तर. अर्चिमेंट्स हायच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी बोला. अर्चिमेंट्स. अवधूत पाटील, मनीषा ताई तुमचं चॅनलचं नाव काय? मनीषा ताई कोण आहेत? मानसी ताई, आज काय होते काय माहिती. मानसी ताईचं चॅनलचं नाव आहे मानसी व्लॉग. माझ्या चॅनलला जाऊन कमेंट बघा. मानसी ताईची एक तरी कमेंट असणार त्यात मानसी म्हणून. थिंक ग्रोथ, कोकणची लँग्वेज कोकणी बोलू शकतात का? कोकणची लँग्वेज आम्ही मालवणी बोलतो. कोकणी येत नाही आम्हाला. कोकणी नाही येत, मालवणी येते आम्हाला. मानसी, अवधूत दादा मानसी व्लॉग म्हणून आहे बघा चॅनल. काय करता तुम्ही यूट्यूबवर? काय करता तुम्ही यूट्यूबवर? काय करता? बापरे, काय रे बाबा हे? काय करता तुम्ही? काय करता?
अर्चिमेंट्स किती काय काय टाईप करून ठेवलात तुम्ही. दादा मी यूट्यूबवर लाईव्ह घेते, व्हिडिओ टाकते, शॉर्ट्स टाकते. तुम्ही एकदा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला कळेल नक्की की यूट्यूबवर काय काय टाकते मी ते. आणि चॅनलला लाईक करा. राजाराम गुरव लाईक, थँक्यू राजाराम दादा. कुठून बोलताय राजाराम दादा नक्की सांगा. यांच्या अर्चिमेंट्समध्ये कुठे माझा एक मेसेज नाही ना गेला. अवधूत दादा, ताईच्या शॉर्टला कमेंट असते बघा माझी, त्यावरून दिसेल माझा चॅनल. राजाराम दादा कुठून बोलताय. अवधूत दादा म्हणतात मानसी ताई मी कोल्हापूर. थिंक ग्रोथ म्हणते मी कोकणचा नाही आहे. ओके. निलेश करंजी मी चिपळूणचा आहे मी. ओके निलेश दादा, थँक्यू सो मच लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. माझं कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे दादा. मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या लाईव्हला तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल जेव्हा असेल तेव्हा. रोज असते 1 वाजता दुपारी आणि संध्याकाळी 7 वाजता. तुषार दादा नमस्कार, हाय. कुठून बोलताय नक्की सांगा. निलेश दादा म्हणतात ओहो अर्चिमेंट इलोहा की पाऊस इलोहा. निलेश दादा बरोबर, अर्चिमेंट हसा की पाऊस इलोहा. बाबा पाऊस नुसती अक्षर खूप गलत, सेम मेसेज रवलो. काय सांगू मानसी. ओके अवधूत दादा. तुषार दादा म्हणतायत, तुषार दादा थँक्यू. बहिणीला तुम्ही छान एवढं प्रेम देतायत, थँक्यू सो मच तुषार दादा. मानसी म्हणतायत थिंक ग्रोथ मी मुंबईमधून आहे. मानसी बोलते थिंक ग्रोथ म्हणतायत. ओके. लक्ष्मण कुमार, लक्ष्मण दादा नमस्कार, लाईव्हला तुमचं परत एकदा स्वागत आहे. कसे आहात तुम्ही. थिंक ग्रोथ. ओके मानसी हाय लक्ष्मण दादा, कसे आहात. लक्ष्मण कुमार म्हणतायत आली का ताई. हो हो हो. थिंक ग्रोथ मस्त आहे मानसी, मुंबई पुणे मुंबई. निलेश दादा म्हणतात अरे बापरे मानसी ताईची गाडी तर दिवा पॅसेंजरपेक्षा स्लो आहे. काय करू दादा, हे दुखतंय माझं तोंड. एवढ्या फास्ट कमेंट येत आहेत की आता मला वाचणं कठीण होऊन बसलंय. आणि काय पण वाचते, डोळ्यांनी दिसतच नाहीये. हा मी पुणे. मानसी बोलते निलेश दादा होय दिवा पॅसेंजर आहे ताई. स्नेहल ताई नमस्कार, हाय. काय करताय. थिंक ग्रोथ मानसी ये कधीतरी पुणे दाखवतो. जा मानसी लवकर. पुणे जर फिरायचं असेल तर थिंक ग्रोथकडे जावा. सिद्धी सुभेदार. सिद्धीताई नमस्कार, कुठून बोलताय नक्की सांगा. हाय ताई बोलतायत. मानसी हो का येते मी थिंक ग्रोथ. असं मानसी बोलते. निलेश दादा म्हणतात मी लाईक केलं आहे आणि सबस्क्राईब पण करा दादा. राम कोकण दादा कुठे आहे. कोकण आहे कुठे. कोकण दादा तुम्हाला माहिती नाही, गोव्याच्या अलीकडे आहे कोकण. आधी कोकण लागतं नंतर गोवा लागतो. सिद्धी सुभेदार नमस्कार ताई. नमस्कार सिद्धी ताई. मानसी बोलते पुणेमध्ये काय काय फिरवताय मग तसा यायला थिंक ग्रोथ दादा. तुषार दादा आता अति केलाय. थिंक ग्रोथ म्हणते नाईस टू मीट यू मानसी अँड प्रीतिया बाय. थँक्यू थिंक ग्रोथ. सबस्क्राईब करा दादा आणि परत कधीतरी लाईव्हला नक्की या. मानसी निलेश दादा म्हणतात मानसी हे का बिग बॉस मध्ये पाठवला तर कसा होय. लोक बोलून जातली आणि ह्या दुसऱ्या दिवशी जायत भांडूक. अरे समोरासमोर भांडूक बरा वाटता, वाचून भावाला जमणार नाही रे बाबा. सामान्य माणूस म्हणते मी सातारकर आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये आहे कोणीतरी सातारकर. हो दादा आता आलेल्या त्या ताई स्नेहल ताई त्या पण साताऱ्यातल्याच आहेत. थिंक ग्रोथ सी यू सून. ओके बाय टेक केअर. सिद्धी म्हणतात नमस्कार ताई. हो सिद्धी ताई नमस्कार. कुठून बोलताय नक्की सांगा. निलेश दादा लक्ष्मण दादा म्हणतात मस्त आहे. निलेश दादा म्हणतात आम्ही पण कुंभार आहे. हो का. अरे वा आम्ही पण कुंभार. निलेश दादा पण लक्ष्मण दादा पण कुंभारच आहेत.
मानसी म्हणते येस सेम टू यू थिंक ग्रोथ बाय. मानसी बोलते लक्ष्मण दादा काय हो कमेंट केली तुम्हाला रिप्लाय नाही केलात. लक्ष्मण दादा म्हणतात मानसी कशी आहे. निलेश दादा म्हणते मी पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. हो का निलेश दादा, थँक्यू सो मच तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल. कोकणातल्या माणसांका सपोर्ट करा आणि रोज लाईव्ह या कधीतरी जेव्हा तुमका जमात तेव्हा या, पण या कधीतरी कोकणातल्या माणसांबरोबर गप्पा मारू नक्की या. 1 वाजता असता दुपारचा लाईव्ह आणि संध्याकाळचा 7 वाजता. अवधूत दादा म्हणतात मानसी ताई मला बेसन लाडू कधी देणार. मानसी बेसन लाडूची रेसिपी टाक. मानसी बोलते बिग बॉसमध्ये आपण पण जाऊ ना. म्हणजे ताई हळूहळू बोलली तरी आपण त्याच्या बॅक सपोर्ट म्हणून मागून ताईच्या ऐवजी बोलू. अरे बापरे. लक्ष्मण दादा मी मस्त. मानसी आज तू हसून हसून थकणार बघ ताई. हां मग काय माका ना मी उलटाच वाटतंय. अवधूत दादा म्हणतायत माका मालवणी शिकूची हाव. शिकवतलो दादा. अवधूत दादा तुमका पण मालवणी शिकवतो, टेन्शन नको घेऊ. लाईव्ह जॉईन रवा म्हणजे मालवणी पण शिक्षा आहे हळूहळू. मानसी शिकू ना मालवणी. अवधूत दादा सामान्य स्नेहलताई मेढा कुडाळच्या दिसतात वाटतं. माहिती नाही दादा. निलेश दादा म्हणतात मानसी आपण बॅकग्राऊंड म्युझिक देऊया. आले बाबा मी लवकर आले ह्याच्यापर्यंत. मानसी अवधूत दादा घरी या देते बेसन लाडू. ओके लक्ष्मण दादा लवकर जावा. लक्ष्मण दादा विचारतायत जेवण झालं का ताई. नाही हो दादा जेवायचं आहे. मानसी म्हणते हो तेच आपण बॅकग्राऊंड व्हॉइस देऊ. निलेश दादा डँग टॅडा टॅडँग टॅटा डँग असं द्यायचं का. निलेश दादा दुसरे म्हणतात करंजेकर म्हणतात आम्ही सदैव कोकणी माणसांच्या पाठी उभे आहोत. थँक्यू निलेश दादा, थँक्यू सो मच. निलेश दादा दुसरा म्हणते मस्त स्पीड पकडला होता. काय निलेश दादा तुम्ही माका दिवा पॅसेंजर बोलताच म्हणून मका फास्ट पळायचा लागता. अवधूत दादा काय मेसेज केलेला कुठे दिसेन असं झाला. मानसी बोलते जिकडे ताई बोलायचं थांबेल ना निलेश दादा तिकडे आपण मागून बोलू. येस यू आर राईट मानसी असंच करा. लक्ष्मण दादा म्हणतात मानशीचं जेवण झालं का. मानसी झालं का ग जेवण. अवधूत पाटील दादा म्हणतात मानसी ताई काय. मानसी होते लक्ष्मण दादा आज पावभाजी आहे बनवते थोड्या वेळाने. ओके मानसी आम्हाला पण पाहिजे पावभाजी. मित्रांनो लाईक करा चॅनलला. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला लाईक करा. मानसी बोलते अवधूत दादा मानशी नाही हो मानसी आहे. समजून घे ग मानसी. निलेश दादा म्हणतोय हा अगं मस्करी. रिलॅक्स पाणी पी थोडे. घसा सुकला असेल. कसं नाही हे दुखतंय. अरे दादा 1 महिन्यात हे माझे गाल असे झालेत एकदम. काय सांगू बोलून 2 तास. निलेश कारंजीकर म्हणते ताई या पुण्याला कधी आले तर मिसळ पाव खायला. हो निलेश दादा मी नक्की येईन. आमचे पुण्यात मिस्टरांचे मामा वगैरे आहेत. चिपळूणचेच आहेत. काय ते काय हो त्यांचं नाव सरनेम सरनेमच विसरले. मानसी निलेश दादा म्हणतोय अवधूत दादा मानसी नाही हे झालं ना ताई म्हणून कधी मिसळ पाव खायला. हो मानसी बघ किती प्रयत्न आहेत लाईव्ह घ्यायला. हो दादा खरंच खूप मेहनत लागते आणि खूप स्वतःवर कंट्रोल ठेवून एखाद्याच्या मेसेजला राग आला असेल तरी आपल्याला खूप कंट्रोल आणि पेशन्स ठेवावे लागतात. कारण मग अशी बघितलं एक दादा काय बोलत होते त्यामुळे खूप पेशन्स आणि लास्टला आपण काही न बोलता इग्नोर करायचं त्यांना. मानसी होय बघते निलेश दादा. लक्ष्मण दादा केलं लाईक ताई. थँक्यू लक्ष्मण दादा, थँक्यू सो मच. अजून जर कोणी केलं नसेल तर प्लीज लाईक करा चॅनलला. मानसी बोलते पण काय नाही निलेश तुम्ही आलात लाईव्हला माझ्या कीप ते पण इझी होतेल मला. हो मानसी. निलेश दादा मध्ये 9 लोकांमध्ये इतकी दगदग होते. महेश दादा म्हणतायत ताई जय शिवराय जय शंभूराजे. महेश दादा थँक्यू सो मच.
महेश चव्हाण म्हणतायत नमस्कार सगळ्यांना, माझ्याशी करून टाकला मानसीचा. ओके. महेश दादा कुठून बोलताय? सामान्य माणूस. 304 व्हिडिओ, 1919 सब चांगले आहे. एक 1019 काय आहे दादा? सर्वज्ञ. नमस्कार ताई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे प्रीतिया. तुमचं काय आहे नक्की सांगा. मानसी ओके चाललो बाय एव्हरीवन. का ग चालली? महेश दादा म्हणतात उमरगावरून आहात काय? महेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलला. पहिल्यांदाच आलात लाईव्हला वाटतं. मानसी म्हणते भेटू उद्या. मानसी थांब ना ग, नको जाऊ. बॅक सपोर्ट आहेस तू माझा. निलेश करंजेकर म्हणतात कोकणातली आडनावे सांगू का? चिपळूण शहरातील लोकांची. हा, साळवी आठवलं दादा. निलेश दादा आहेत आमचे कोकणात, चिपळूणला साळवी म्हणून आहेत. विनोद कसाड नमस्कार. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मण कुंभार ताई मानसी झोपली का काय? नाही होती वाटतं, एक्झिट गेली वाटतं. निलेश दादा ताई म्हणून मी मध्ये पडत नाही. तुम्ही लाईव्ह घेता तर तुम्ही सांभाळा युजर्सना. जर नाहीच जमलं तर मी आहे. खूप छान करत आहे ताई, मस्त हँडल करत आहे. थँक्यू निलेश दादा, थँक्यू सो मच. तेच ना रे, हीच तर थोडंसं कसरत आहे, पण यातून हे पण दिवस जातील आणि पुढे चांगले पण दिवस येतील माझ्यासाठी. म्हणतात ना, 100 चांगल्या तांदळात कुठेतरी एक तरी कीड असते, तसंच ती काढायची आणि बाहेर फेकून द्यायची. सर्वज्ञ माझं नाव किशोर गंगणे आहे. ओके सर्वज्ञ, कुठून बोलताय तुम्ही? निलेश कोयंडे मानसी थांब ग. महेश दादा म्हणताय लाईक केलं, थँक्यू. 16 नंबरला लाईक केल्याबद्दल. दादा माझं रोज लाईव्ह असतं दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. चॅनलला जर सबस्क्राईब केलात तर तुम्हाला ना रोज नोटिफिकेशन येत जाईल. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन व्हा, पण तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, त्यामुळे नोटिफिकेशन येतात, नाही तर येत नाही दादा. मानसी म्हणते ओके थांबते मग निलेश दादा. थँक्यू मानसी. सीमा राठोड हाय. लक्ष्मण दादा म्हणते ताई मानसी कंटाळली आपल्याला. नाही हो मानसी नाही कंटाळणार. मानसी बोलते लक्ष्मण दादा मी कंटाळली हो, सगळे काम बाकी आहे म्हणून बाय बोलली. ओके मानसी, तू जा जेवण करायचं असेल ना जा उद्या आपण बोलू, काही प्रॉब्लेम नाही मानसी. निलेश दादा म्हणते मानसी ताईकडून शिकून घे जमेल तेवढं. हो निलेश दादा, मी तिला सांगते काय जेव्हा म्हणजे तिला, म्हणून तर मला तिचं लाईव्हच अटेंड करता येत नाही कधी. म्हणजे आता उद्या बघते मी, 11 वाजता ती बोलली आहे ना. सर्वज्ञ मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला. अरे वा, अकोल्यावरून तुम्ही जॉईन झाला. थँक्यू सो मच सर्वज्ञ, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक केलं का? आणि प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या लाईव्हला तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत जाईल. लक्ष्मण दादा म्हणतात बरोबर ताई. थँक्यू लक्ष्मण दादा. मानसी बोलते सीमा ताई हाय. निलेश करंजेकर चला ताई बाय बाय, जातो चहा प्यायला. हो निलेश दादा, जावा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा लाईव्हला येत जा, 2 टाईम असतं. रवी सूर्यवंशी हाय. रवी दादा नमस्कार. निलेश दादा म्हणताय करंजेकर म्हणताय चहा. अरे वा, 4-5 चहा आहेत वाटतं. थँक्यू. मानसी बोलते होय निलेश दादा घेते शिकून. महेश दादा म्हणतायत सबस्क्राईब बी केलं. धन्यवाद निलेश दादा. तुम्हाला नोटिफिकेशन पण येत जाईल जेव्हा माझं लाईव्ह असेल तर, असतं तेव्हा. रोज असतं माझं, फक्त संडेला कधी नसलं तर, पण घेते मी कधी कधी. रविदादा विचारते कुठलं गाव आपलं?
झालं का जेवण? मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दादा, आणि जेवण आता जेवायचं आहे. तुम्ही कुठून बोलताय सांगितलं नाही. निलेश दादा, हो बरोबर, तुला सेल्फ इंडिपेंडंट बनवणार मी. हो निलेश दादा. मग काय, आपली लढाई आपल्यालाच लढायची असते है ना. सीमा राठोड, मानसी ताईचे आय डी काय आहे मला पण सांगा की. सीमाताई माझ्या चॅनलला जावा, खूप कमेंट असतील शॉर्ट्स व्हिडिओला, तिथं मानसी म्हणून एक कमेंट असेल, ते मानसीताईचं आहे आय डी. हे मानसी ब्लॉग म्हणून. सर्वज्ञ म्हणते आत्ता केलं. थँक्यू सर्वज्ञ, थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल. तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी जेव्हा लाईव्ह येते तेव्हा एक नोटिफिकेशन येत जाईल की कोकणची माणसं साधी बोळी इज लाईव्ह. मग तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला माझं लाईव्ह भेटून जाईल. निलेश दादा म्हणतोय, आणि सर्वज्ञ थँक्यू सो मच. निलेश दादा म्हणते मी नसलो तर घाबरू नका, बिना ब्लॉक करता एशीची तेशी करून टाकायची जर कोणी वाकड्यात गेला तर. हा मग काय. हो निलेश दादा बरोबर आहे. बघायचं एकदा दोनदा, नाहीतर चल तू हट, गेलास खड्ड्यात, बोलून मोकळं व्हायचं. तर म्हणताय स्वरतन, खळखळे लाडू खाल्लं काय ताई? अरे काय, तुळशीच्या लग्नाची माका कोणी देऊक नाही. आसाराम दादा बोलतायत, हाय हाय आसाराम दादा. मानसी, सीमाताई प्रीतियाताईच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट असतात बघा, माझ्या तिकडून भेटेल चॅनल माझं. हो ताई, तिथं कमेंट आहेत पहा. लक्ष्मण दादा म्हणतात ओके सॉरी बोल मानसीला सांग. ओके मानसी, बघ लक्ष्मण दादा काय म्हणतात, जाऊ दे तिला. ओके मानसी तू जा. लक्ष्मण दादा म्हणतात की जाऊ दे तिला, काम आहे, कारण ती एकटी आहे, घर सांभाळते, ती एकटी स्वतः घर सांभाळते आणि तिचं काय काम असेल ते पण करते. तर खरं ती खूप ग्रेट आहे मानसी. तर मानसी तू नक्की जा, उद्याच्या लाईव्हला नक्की ये, आणि 11 वाजता तुझं लाईव्ह असणार तर मी येते. मला एक इन्स्टाला मेसेज टाक. ओके. राकेश शिंदे, हाय राकेश दादा, कुठून बोलताय? रवी सूर्यवंशी, इंद्रापूर तालुका पुणे जिल्हा. ओके रवी सूर्यवंशी, खूप छान. दादा चॅनलला सबस्क्राईब केलं का? महेश दादा म्हणताय ताई साहेब तुम्ही खूप छान दिसते. थँक्यू महेश दादा, थँक्यू सो मच. तुमच्यासारखी माणसं माझ्या चॅनलला आहेत म्हणून माझं एक स्माइल टिकून आहे. छान कमेंट करता, छान बोलता, मन दुखवेल असं कोणी बोलत नाही, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. महेश दादा थँक्यू सो मच. मानसी बोलते लक्ष्मण दादा तुम्ही सॉरी बोललं आणि मी सॉरी ऐकून घेईन, एवढी मोठी नाही हो, लहान आहे. लक्ष्मण दादा सॉरी नका बोलू प्लीज. हो आमची मानसी जशी लहान आहे तशी मनाने पण खूप छान आहे, स्वभावाने पण खूप छान आहे. मानसी थांबली ताई तुझ्यासाठी. नाही मानसी खरंच तू काम कर ग, तुझं कर. आपलं लाईव्ह उद्या पण येतं, रोज येणार आहे लाईव्ह मी. निलेश दादा म्हणते ये हुई ना बात, मस्त. हो निलेश दादा. अरे निलेश दादा तू रोशनीच्या लाईव्हला गेलेला आहे काय? माका तर रोशनीचं लाईव्हच काय समान नाही, कधी येता कधी जाता कायच कळक नाही माका. सर्वज्ञ दादा म्हणते ताई मराठी माणसांना, मराठी माणसांसाठी झाडाचं असतं, माणसांसाठी झाड काय ते काहीतरी शब्द असतो ना. हां ते मला कळलं दादा तुम्ही काय म्हणताय ते. हो दादा, मराठी माणसांनीच मराठी माणसांना सपोर्ट करायचं असतं. तर खरंच खूप खूप धन्यवाद सर्वज्ञ दादा, तुम्हीही मला सपोर्ट केला आहे. थँक्यू सो मच. असेच नेहमी सपोर्ट करत राहा, लाईव्हला येत राहा आणि छान छान गप्पा मारा आमच्यासोबत. लक्ष्मण कुंभार, लक्ष्मण दादा नमस्कार, काय म्हणताय अजून? निलेश दादा म्हणते मानसी जा जा, पुन्हा भेटू, कामे उरकून घे. हो मानसी खरंच जा. स्वरतन, हटा सावन की घटा करून टाकायचं ताई वाकड्यात गेलं की. हटा सावन की घटा. मानसी बोलते हो निलेश दादा चालू ठेवून ब्लूटूथ घालून ऐकते मी. चालेल मानसी, चालेल चालेल. अवधूत दादा म्हणताय आणि थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. अवधूत पाटील, हाय हाय अवधूत दादा.
निलेश दादा म्हणतोय रोशनी ताईची तब्येत ठीक नाहीये ग. हा काय झालं निलेश दादा रोशनीताईचं काय बरं नाहीये. सीमा ताई तुमच्याकडे खूप मोठे मोठे आवळे दिसत आहेत, मला पण थोडेसे आवळे पाठवा की खायला. हो हो पाठवते पाठवते. मानसी बोलते हो रोशनीताई बोलली तब्येत ठीक नाही आहे असं. कधी बोलली ग, कधी घेतलेला लाईव्ह तिने. सीमा राठोड मला तर खूप आवडतात आवळे. हो का. निलेश दादा मध्ये हो मानसी ऐक तू पण कामे उरकून घे, टाईप करत बसू नको. हो मानसी तू ऐकत जा, फक्त टाईप नको करू, काम उरकून घे, कारण तुलाही सगळी एकटीला आवरायचं असतं घर वगैरे. मानसी हो दादा जाते. बालाजी दादा नमस्कार. हाय हाय बालाजी दादा, कुठून बोलताय नक्की सांगा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. निलेश दादा म्हणतोय पावभाजी बनव मस्तपैकी मानसी, एकदम झक्काच आणि झणझणीत व्हायला पाहिजे हा. लक्ष्मण दादा म्हणतात जा काम आहे ना मानसी, उद्या बोलू, आज काम कर. हो लक्ष्मण दादा. निलेश दादा म्हणते मानसीकडून कळाले आजच. ओके. मानसी बोलते हो लक्ष्मण दादा. मानसी चव्हाण छावा संघटना अध्यक्ष उमरगा आहे मी. ओके महेश दादा थँक्यू सो मच तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल, खूप बरं वाटलं दादा. सीमा राठोड 18 नंबरला लाईक केलं ताई. अठरा नंबरला लाईक केलात सीमाताई, थँक्यू सो मच. मंडळी पटापट ताई एक शेअर करायचं आहे. हो निलेश दादा कर ना, बोल ना. अवधूत दादा म्हणतात माझी कमाई नाही वाचली. कमेंट कुठे गेली दादा तुमची कमेंट. अवधूत दादा हाय म्हणूनच आहे तुमची कमेंट, याच्या आधी अजून काही नाहीये. कोणते अवधूत दादा काय कधी कधी काय होतं यूट्यूब ना कमेंट आल्या तरी उडवून टाकता आणि मला येत नाही. हो निलेश दादा शेअर कर ना, कर ना, मला काय प्रॉब्लेम नाहीये, कर कर. स्नेहल ताई म्हणताय ताई झोप आली का काय. ओ स्नेहल ताई झोप येते, कारण दुपारची झोपत नाही ना, त्यामुळे 5:30ला उठल्यानंतर डायरेक्ट 10:30-11 वाजता. सीमाताई म्हणतात ताई मला ताई म्हणत जाऊ नका, मला माझं नाव घेतल्यावर चांगलं वाटतं, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना. ओके सीमा मी तुला नाही बोलणार ताई, सीमाच बोलते. ओके. महेश दादा म्हणतात बाय ताई साहेब. महेश दादा बाय, परत लाईव्हला या. 1 मिनिट हा, मला कॉल येतोय. राकेश शिंदे हाय. राकेश दादा हाय, स्वागत आहे तुमच्या चॅनलला. अवधूत पाटील हाय अवधूत दादा, असू दे. ओके. निलेश दादा म्हणते मला मी परवा फर्स्ट टाइम माझा मोबाईल नंबर दिला कोणाला तरी. कोणाला दिला निलेश दादा, आम्हाला दिला नाही तू. कोणाला दिला फर्स्ट टाइम. राकेश दादा म्हणतायत कशा आहात. मी मस्त आहे राकेश दादा, तुम्ही चॅनलला लाईक करा. निलेश दादा म्हणताय लाईव्ह वर. अरे वा, मग कोण आहे ते. सर्वज्ञ म्हणताय झटायचं असतं, मला दिसत नाही बरोबर ताई, मला सुद्धा एक शेर सांगू का. हो 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 सांगा सांगा.
मला दिसत नाही बरोबर. काय दिसत नाहीये दादा तुम्हाला? ऋषीराज. हाय मनोज. स्नेहल घाडगे. जेवण बनवलं का? हो ताई. अवधूत पाटील. बाय ऑल. अवधूत दादा बाय बाय. काळजी घ्या. निलेश नेपाळचा आहे तो सूरज दादा. खूप जीवाला जीव देणारा वाटला. नेपाळचा आहे पण ठाणेमध्ये राहतात. ओके निलेश दादा, मग काय प्रॉब्लेम झाला? मराठी खूप छान बोलतात. ओके. निलेश दादा म्हणते सूरज भंडारी चॅनल आहे. ओके ओके. सर्वज्ञ म्हणतायत लिहिण्यासाठी दिसत नाही बरोबर. ओके दादा. मग चष्मा वगैरे लावायचा ना दादा. सुनीता ताई म्हणतात हाय. निलेश दादा म्हणतात फोन केला त्याने खूप छान वाटले बोलून. ओके निलेश दादा, मग तुला बरं वाटलं ना, मग काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या माणसांना फोन नंबर द्यायला काही हरकत नाही दादा. चांगल्या माणसांना जर फोन नंबर द्यायला काही हरकत नाही. पण त्यांना त्यांचं लाईव्ह तू खूप दिवसांपासून पाहतोयस म्हणून तू त्यांना म्हणजे तुला ते बरे वाटले म्हणून तू दिलंस. नक्की ते छान असतील आणि तू काळजी करू नको. म्हणजे तुला असं वाटतंय का देता नाही होत द्यायला नको होतं असा? लाइक दिस डन. थँक यू सुनीता ताई. जेवण बनवलात का? मानसी निलेश दादांना खूप शोधलं इन्स्टाला पण समजत नव्हतं कोणती आयडी आहे. निलेश दादांचा चेहराच आम्ही बघितला नाहीये तर कशी आयडी शोधणार ना गं? असू दे निलेश दादा आम्हाला पण कधीतरी देईल चॅनल आपला नंबर. दादा त्याच्या प्रोफेशनमुळे कोणाला नंबर देत नाहीये, नाहीतर त्याने पण दिला असता. तर मंडळी पटापटा लाईव्हला जॉइन व्हा. सर्वज्ञ दादा काय झालं? लाईव्हला पटापटा जॉइन व्हा. चायनीजचे हॉटेल आहे त्याचे, पण लाईव्हच्या चक्करमध्ये हेल्थची हेळसांड करत होते. बीपी 200 वर चालला होता त्यांचा लाईव्हमुळे. निलेश दादा मला पण भीती वाटते यार. मला म्हणजे निलेश दादा तुला काय म्हणायचंय? हं, माझ्या चेहऱ्याकडे बघून पण तसंच वाटतंय ना बघ. माझे डोळे बिळे बघ कसे झालेत. जमेना तुझ्या लाईव्ह टाळण्याचा कसा मोह झाला. तुझा लाईव्ह पाहण्याचा कुणी घर मानव तरी मला छंद झाला तुझा लाईव्ह पाहण्याचा. वा वा सर्वज्ञ दादा खूप छान. बरोबर पण त्याने गैरसमज करू नये. कसले गैरसमज? मग दादा तू त्यांना काही समजावलंस का? की अशी म्हणजे तब्येतीची काळजी घेऊन लाईव्ह घ्या वगैरे? ताई माझ्या मुलाचं नाव सर्वज्ञ आहे. माझं नाव किशोर कंगणे आहे. ओके. मग दादा तुम्हाला म्हणजे लिहिताना असं दिसत नाही का? चष्मा वगैरे नाहीये का तुमचा? मानसी लाईव्ह सोडून जमत नव्हतं. शेवटी लाईव्ह पण बघते आणि जेवण पण बनवते. हे मानसी थँक सो मच. निलेश दादा, ताई तुझी पण दे इन्स्टा आयडी. अरे निलेश दादा मी कशी देऊ माझी तर तुझी दे ना मला. दोघांचा पण प्रॉब्लेम तोच आहे. तू इन्स्टावर देऊ शकत नाही, मी ह्याच्यावर देऊ शकत नाही लाईव्ह वरती माझी. मग मी तुझी कशी मग माझी मी कशी देऊ? तुझी तू कशी देणार? काहीच कळत नाहीये. निलेश दादा कट्टी बाबा. लक्ष्मण भिवू नको. तुझ्या पाठीशी उभा आहे ताई. थँक लक्ष्मण दादा. मानसी बघ म्हणते निलेश दादा कट्टी बाबा. निलेश अगं खूप छान आहेत 45 मिनिट बोललो. आता खूप लिमिटेड केली त्याने लाईव्ह समजवले त्यांना. अरे निलेश दादा मी तुला सांगते मी जेव्हा आता 1 महिना झाला लाईव्ह घ्यायला हे माझे गाल ना असे गुबगुबीत होते. स्टार्ट म्हणजे आता सर्वजण सांगतायत माझे समोरच्या त्या ताई वगैरे आहेत की तुमचे गाल वगैरे एकदम हे झाले एकदम बसले.
मग मी म्हटले, "मी एक्सरसाइज तर करत नाही." पण ते बोलून ना लाईव्हवर बोलून आपली हे एक्सरसाइज होतात आणि हे हे दुखतं जबडं आणि म्हणजे दिवसातनं आपण जर लिमिट नाही ठेवली ना, तर मला पण आता हे 2 तास माझ्यासाठी म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी हे माझ्यासाठी थोडंसं जास्त होतंय. पण मी आता म्हणजे 1 तास ठीक आहे. दुपारचं सकाळचा 1-1.5 तास, संध्याकाळचा 1-1.5 तास एवढं ठेवलंय. ओके निलेश दादा, 1 मिनिट 96 64 18 94 ओके दादा 96 64 18 58 थँक यू निलेश दादा. थँक यू निलेश दादा. तुझ्यासाठी काय विसरले. केशर डन. निलेश दादा तुझ्यासाठी केशर डन. स्नेहल ताई कोणता प्रॉब्लेम आहे तुम्हाला? स्नेहल ताईंना नाहीये गं. अरे बापरे! कुठेपर्यंत गेलात? स्नेहल ताई मध्येच काय हे बोलताय यार? दादा कटिंग. निलेश अगं खूप छान आहेत. 45 मिनिटं बोललो त्यांना लिमिट केली. ओके. निलेश दादा म्हणतात शिरा पडो. जाऊ देत. सर्वज्ञ म्हणते आता तरी मला जेवण करायचं आहे. मी जातो. ओके, ओके. बाय, बाय सर्वज्ञ. निलेश म्हणतात, घ्या माझा नंबर. ओके. स्नेहल ताई म्हणतात मानसी ताई माझा पण तोच प्रॉब्लेम आहे गं. काय जेवण करता बोलताय. अगं मानसी त्या म्हणतायत, की मला लाईव्ह सोडवेना आणि मी जेवण करता बनवतायत. तर स्नेहलताई पण तेच करतायत. मानसी बोलते, "बाई काय हा प्रकार? जाऊ दे बाबा खरंच आता कट्टी." अगं मानसी घे ना नंबर निलेश दादांनी दिलाय नंबर आपला. हं. मानसी बोलते, "स्नेहलताई कोणता प्रॉब्लेम आहे तुम्हाला?" लाईव्ह नाही सोडवू शकत. तुम्हाला माझी सवय लागली काय? थँक यू सो मच. मला खूप बरं वाटतंय. स्नेहलताई आणि मानसी खूप छान वाटतंय मला, की खरंच खूप प्रेम करताय आमच्यावर. स्नेहलताई कोणता प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मानसी विचारते, "स्नेहलताई कोणता प्रॉब्लेम आहे तुम्हाला?" लाईव्ह सोडून जायचा प्रॉब्लेम आहे. जाम हसायला येतंय बाई मला. मानसी मिळाला का नंबर? डन दादा. निलेश दादा म्हणतोय केशर मस्तच. आणणार तुझ्यासाठी. लाईव्ह सोडू नाही शकत. ओके. मानसी बोलते माझे बंधू असे काय करतात माझ्याशी बोलतच नाही बाबा. शी बाबा. निलेश दादा रोशनी ताईला पण द्या. हो, हो. मानसी कुठे कुठे दिलात नंबर? अगं मी तुला याला काय ते ह्याला टाकते बघ. वरती आहे नंबर एकदम. सर्वज्ञ स्नेहलताई जेवण पाठवा असं म्हणतायत हां सुनीताताई. सर्वज्ञ म्हणतायत गुड नाईट ताई. सर्वज्ञ बाय बाय. गुड नाईट. हां, मग काय खूप खूप सवय झाली हो लाईव्हची. स्नेहलताई थँक यू सो मच. पण भेटच नाही होत तुमची आणि माझी. या ना कधीतरी भेटायला मला. मानसी स्नेहलताई माझ्या शेजारी आहेत हां. खूप भारी आहेत स्नेहलताई. आपल्यासारख्याच आहेत. सुनीताताई म्हणते, "आज कंटाळा आलाय जेवण बनवायचा. बाहेर से मंगवाओ." स्नेहलताई, "हां, हां. हां, या ना इकडे करू पार्टी." तुम्ही येत नाही तर आम्हीच तर येतो तुमच्याकडे कधी नाही कधी. तुम्ही कुठे येता आमच्याकडे? लक्ष्मण दादा म्हणताय, "निलेश दादा बोलला ना, की नंबर दिला तेच बोललो की समोर व्यक्तीने गैरसमज करू नये तेच बोललो ताई बरोबर आहे." ओके.
निलेश दादा म्हणतायत स्नेहलताई म्हणतायत अहो तुम्हाला कुठे भेटू वाटतंय आम्हाला. हो काय स्नेहलताई, आम्हीच येतो प्रत्येक वेळी भेटायला. तुम्ही कधी आलात का आम्हाला भेटायला? निलेश दादा म्हणतात बघा मला व्हॉट्सअप वर डीपी आहे बघा मुंबई एअरपोर्टचा. लव यू मुंबईवाला. आय लव मुंबईवाला. ओके ओके चालेल चालेल. चालेल चालेल दादा, नक्कीच मी कॉन्टॅक्ट करते तुला. निलेश दादा म्हणतायत ताई तुझी इच्छा पूर्ण करेल. ओके. मानसी मी तुला देते नंबर. मग किती वेळ आहे ओ मी किती वेळा आले ओ मी तिकडे. कधी हो आलात तुम्ही इकडे? अजिबात नाही आलात. मिठाई द्यायला आलात पळालात. आणखी कशाला आलेलात पळतात. त्या शिड्यांवरच बसता आणि पळून जातात तिथूनच. आणि दादांना खाली ठेवताय हॉर्न वाजवायला, चल चल सांगायला. म्हणजे भारी आहे तुमची सेटिंग आहे. दादांना सांगायचं तुम्ही फक्त हॉर्न देत राहा, मी कल्टी मारते इथून. बरोबर ना चालाक ब्रो, चालाक. बरोबर ना? काय स्नेहलताई? लक्ष्मण दादा म्हणताय मानसीचं जेवण बनवून झालं का? मानसी जेवण बनवून झालं का? बनवा बनवा, आता मी सर्वांना फ्री करते. नितीन फळके, जय श्रीराम ताई. जय श्रीराम नितीन दादा. कुठून बोलताय? मानसी बोलते खरंच दिल्यात की नंबर दादा? हो ग मानसी, मागे जाऊन बघ तिकडे आहेत, दादाने नंबर दिले. आमचे मिस्टर आले वाटतं. बापरे. हॅलो मिस्टर. हॅलो मिस्टर. हॅलो. तुमचे भावाजी आलेत. आता भाऊजींना चहा पाणी देते आणि आता लाईव्ह संपवते. हा आणि नाही आता नाही बोलत, उद्या बोलणार आहे. स्नेहलताई, सुनीताताई म्हणतायत स्नेहलताई म्हणते तुमच्या लाईव्हला डिस्टर्ब नको ना. ओ म्हणून नाहीये. मी काय 24 तास लाईव्ह घेऊन असते का स्नेहलताई? निलेश दादा म्हणते चलाक ब्रो अब्दू आठवला. हा अब्दूच बोलते, चलाक ब्रो चलाक. नितीन दादा कुठून बोलताय नक्की सांगा. पुण्यावरून बोलतोय ताई. ओके नितीन दादा खूप छान. थँक्यू सो मच लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. आमच्या लाईव्हला डिस्टर्ब कसं होणार ताई? सुनीता देवेंद्र, स्नेहल ताई जेवण काय बनवले आहे? मेनू छान असेल तर आम्ही आताच येऊ जेवण करायला. वा वा वा. अण्णासाहेब दादा तोंड दुखायला लागलं मित्रांनो. मानसी बोलते नाही लक्ष्मण दादा नाही झालं जेवण बनवून, मी लाईव्ह पण बघते जेवण पण बनवते. निलेश दादा म्हणते नमस्कार भाऊजी. नमस्कार भाऊ. ओ तुम्हाला नमस्कार बोलते निलेश दादा. नमस्कार मी बघले. नमस्कार बोलतात हे पण दादा तुला. नितीन फाळके राम राम भाऊजी. नितीन दादा पण तुम्हाला राम राम म्हणतायत. राम राम. राम राम म्हणतायत दाजी तुमचे. मानसी सॉरी निलेश दादा. लक्ष्मण दादा भाऊजी दाखव ताई. ओ भाऊजी येताला लाईव्ह मग येते बोलतो. एकदा तुमची आणि आमची ओळख जाऊ नये मग भाऊजींची पण ओळख करून दाखवीन तुमच्यासाठी. एका लाईव्ह आम्ही दोघं पण लाईव्ह करू एके दिवशी. तर थोडे दिवस जाऊ दे, मग आम्ही दोघंली एकदम लाईव्ह करू तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. अगं खरंच दिलाय. निलेश दादा म्हणते अगं खरंच दिलाय. हो ग निमानसी. होय निलेश दादा सॉरी. स्नेहलताई म्हणतायत आहे खास मेनू आहे या. आधी मेनू सांगा मग येणार. असं मानसी बोलते स्नेहलताई काय आहे स्पेशल मेनू? निलेश दादा म्हणते थांब परत देतो आता तरी सेव्ह करून ठेव. 96 64 18 58 94. मानसी प्रसाद जिजू हाय. ओ मानसी पण तुम्हाला हाय म्हणते. निलेश दादा म्हणतायत 90 स्नेहल गाडगे पनीरची भाजी. अरे वा खूप छान. सुनीताताई म्हणतायत बाय. तर निलेश दादा मानसी स्नेहलताई बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या. उद्याच्या दुपारच्या लाईव्हला नक्की या सर्वांनी. घसा दुखलाय पाणी पिते आणि आता मिस्टरांना विचारते काय पाहिजे. असू दे असू दे भाऊजींची नजर काढ. ओके निलेश दादा ओके ओके नक्की काढते. 2 मिनिट या ना भाऊजी मिळवण्यासाठी. नाही दादा
त्यासाठी आपला खास लाईव्ह असेल आम्हा दोघांचा तुमच्याशी सर्वांशी बोलायचा. थँक्यू. सर्वांसाठी खास एक लाईव्ह असेल, तर तेव्हाच आम्ही भेटू तुम्हाला जोडीनं. तोपर्यंत खरंच थँक्यू सो मच तुम्ही लाईव्हला आलात. आणि स्नेहलताई मी येत आहे जेवण करायला. असू दे बाय स्नेहलताई, बाय बाय. निलेश दादा बाय. सर्वांनी एकदा बाय करा. लक्ष्मण दादा बाय. नक्की येऊ तुमच्यासाठी. बाय बाय. बाय बाय निलेश दादा, लक्ष्मण दादा, बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. ओके ताई, भाऊजींना खूप खूप नमस्कार. हो दादा, सांगते चल. निलेश दादा, बरं चला टाटा, घसा सुकला यार खरंच. बाय बाय. जुबेर शेख, हेलो. चैनल का सब्सक्राइब करना और लाइक करना. और मेरा लाइव कल 1 बजे आएगा, तो उस पर आ जाना लाइव. अब मैं लाइव ख़त्म कर रही हूँ. सॉरी जुबेर भाई, थँक्यू सो मच. रोशनीताई लाईव्हला आली आहे, तर रोशनीताईच्या लाईव्हला जा. निलेश दादा मी पण येते थोड्या वेळाने. बाय, टेक केअर, गुड नाईट. बाय लक्ष्मण दादा, बाय निलेश दादा, बाय सुनीता ताई, गुड नाईट.